थेरगावात प्रभाग क्रमांक 23 राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार मालिका साखळे, विशाल बारणे, योगिता बारणे, प्रवीण बारणे यांचा प्रचार रणसंग्राम सुरू. नारळ खोडताच केले शक्ती प्रदर्शन, कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त गर्दी. पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेरगाव प्रभाग क्रमांक 23 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा आज अधिकृत नारळ फुटला. ढोल ताशांच्या गजरात, घोषणा आणि उत्साहाच्या वातावरणात प्रचाराची सुरुवात करत राष्ट्रवादीने ताकद दाखवून दिली. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी नगरसेवक नाना काटे, माजी नगरसेवक कैलास बारणे, माजी नगरसेविका उषा गजभार, शरद बारणे, नंदू बारणे, गुरुदास डोके, रामभाऊ बारणे, संजय पवार, शंकर बारणे, अशोक बारणे, गोरख पवार, अमोल सोनवणे, काळूराम बारणे, अविनाश बळीचक्र, विठ्ठल पवार, सुमित वाघमारे, बळी होळकर, माऊली साळवे, युवराज शिंदे, हर्षद बोराळे, स्वप्नील शिंदे, गणेश दारवटकर, गणेश बारणे, विकास पारखी, रोशन कांबळे, राजा मोरे, आशिष पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक कार्यकर्ते तसेच थेरगावमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचाराच्या प्रारंभी पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून विजयाचा संकल्प करण्यात आला. विकास, विश्वास आणि नेतृत्व या त्रिसूत्रीवर आधारित प्रचार मोहिमेची दिशा यावेळी स्पष्ट करण्यात आली. उपस्थितांनी एकजुटीचा निर्धार करत राष्ट्रवादी जिंदाबाद, बापूजी बुवाच्या नावाने चांग भलं अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना पक्षाच्या नेत्यांनी थेरगाव व परिसरातील मूलभूत प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, शिक्षण, महिला व युवकांसाठी संधी, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि नियोजनबद्ध विकास हा प्रचाराचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात आले. फक्त आश्वासन नव्हे तर काम करणारे नेतृत्व देणे हाच आमचा उद्देश आहे, असा ठाम विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. मी या प्रभागातील पाणी प्रश्न तसेच या प्रभागामध्ये कसे सोलरचं काम करता येईल, ज्या आता सुविधा केंद्राच्या आहेत त्या घरपोच कशा पोहोचवता येईल, तसेच महिला शुद्धीकरण केंद्र, तसेच प्राथमिक भट्टीपुत्रे असे बरेच छोटे छोटे प्रश्न जसे या परिसरात जर मी सर्वे केलेला आहे की इथे स्थानिक लोक जास्त आहेत, छोटे छोटे घरे आहेत, त्यांचे जे छोटे छोटे प्रश्न आहेत ते कसे सोडवता येईल याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. खरं तर आमचे राष्ट्रीय नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजयदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सामोरे जात आहोत. आणि दादांनी या राज्याला सांगितलं की तरुणांना आम्ही संधी देणार. त्याप्रमाणे या 23 मध्ये सगळे आमचे हे उमेदवार तरुण आणि नवखे आणि सुशिक्षित आहेत. ही जे दादांनी शब्द दिला तो या प्रभागापासून आम्ही पाळलेला आहे. आणि हे सर्व उमेदवार हे अतिशय प्रामाणिकपणे आहे आणि निश्चितच दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा संपूर्ण पॅनल भरघोस मतांनी विजय आणून आम्ही महापालिकेमध्ये सत्ता आणण्याचा प्रयत्न करू. प्रभाग 23 मधील चारही उमेदवार हे प्रचंड बहुमताने निवडून येणारच आहेच, त्यात आम्हाला कोणतीही शंका नाही. आणि आल्यानंतर मी जास्त न बोलता एकच सांगतो, आज या ठिकाणी हे जे थेरगावमध्ये हे बापूजी गार्डन आहे, हा पूर्ण दगडामध्ये रायगडची प्रतिकृती या ठिकाणी करण्यात येईल. आणि पर्यटन स्थळ म्हणून अख्ख्या पिंपरी शहरात हे थेरगावचं नाव कसं महाराष्ट्रात जाईल एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो. रायगडची प्रतिकृती याच ठिकाणी पूर्ण या गार्डनला करण्यात येईल. आणि अधिक आमची जे आश्वासनं असतील ते आम्ही भविष्यकाळात पुढच्या काही सभामध्ये सांगूच. आम्ही अधिक या ठिकाणी एवढं सांगतो आणि थांबतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजित दादा, अजित दादा. सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड.